नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा जी.के. वाली मॅडम या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर सराव प्रश्नसंच भाग 3 घेऊन आलेली आहे. चला तर मग आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील. चला तर मग सुरू करूया आणि माझ्यासोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा. तर पहा, हा प्रश्न मी काल तुम्हाला सोडवण्यासाठी दिला होता. आज याचे उत्तर पाहू. प्रश्न होता, मिस इंडिया USA 2024 किताब कोणी जिंकला आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 2 कॅटलीन सेड्रा नील. चला आता आपण आजच्या प्रश्नाकडे वळूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषद सभापती पदी कोणाची निवड झाली आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1 नीलम गोहे, 2 रामराजे नाईक निंबाळकर, 3 अंबादास दानवे, 4 राम शिंदे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 4 राम शिंदे. आता पुढचा प्रश्न पाहू. हिंदी भाषेसाठी कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1 शशी थरूर, 2 रितेश सोरेन, 3 गगन गिल, 4 दिनेश कुमार. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 4 दिनेश कुमार. चला आता पुढचा प्रश्न पाहू. INS निर्देशाक जहाज कोणत्या ठिकाणी भारतीय नौदलात सामील झाले आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1 नवी दिल्ली, 2 चेन्नई, 3 विशाखापट्टणम, 4 मुंबई. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे विशाखापट्टणम. आता पुढचा प्रश्न पाहू. सुधीर रसाळ यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1 मराठी, 2 कोकणी, 3 हिंदी, 4 इंग्रजी. तर पहा कोणत्या भाषेसाठी पुरस्कार भेटला आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 1 मराठी. चला आता पुढचा प्रश्न पाहू. मध्य प्रदेश सरकारद्वारा कोणाला तानसेन सन्मान 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1 दालचंद शर्मा, 2 गणपती भट, 3 मंजू मेहता, 4 पंडित स्वपन चौधरी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 4 पंडित स्वपन चौधरी. पुढचा प्रश्न पाहू. एक देश एक निवडणूक विधेयकासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील संसदेने संयुक्त संसदीय समिती स्थापन केली आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1 PP चौधरी, 2 सुरेश प्रभू, 3 प्रियंका गांधी, 4 अनुराग ठाकूर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 1 PP चौधरी. आता पुढचा प्रश्न पाहू. सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमावर्ती गाव कोणते आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1 खंडवा गाव, 2 पिंपळगाव, 3 मसाली गाव, 4 गांधी गाव. जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर पहा आता याचे उत्तर आहे 3 मसाली गाव. आता पुढचा प्रश्न पाहू. आयडेंटिफाय द सिनोनिम ऑफ फ्युरियस. आणि आपले ऑप्शन आहे 1 काम, 2 अँग्री, 3 पीसफुल, 4 डिलायटेड. तर पहा या प्रश्नामध्ये आपल्याला फ्युरियसचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. आणि फ्युरियस म्हणजेच एक्स्ट्रीमली अँग्री असा होतो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2 अँग्री.
चला आता पुढचा प्रश्न पाहू. सिलेक्ट द सिनोनिम ऑफ हॅझर्डस. आणि आपले ऑप्शन आहे 1 डेंजरस, 2 कॉशन्स, 3 सेक्युअर, 4 हार्मलेस. तर पहा आता या प्रश्नाचं उत्तर. हॅझर्डस म्हणजे खतरनाक आणि डेंजरस म्हणजे पण खतरनाक. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1 डेंजरस. चला आता पुढचा प्रश्न पाहू. आयडेंटिफाय द प्रॉपर नाऊन. आणि आपले ऑप्शन आहे 1 सिटी, 2 एलिफंट, 3 न्यूयॉर्क, 4 हॅपीनेस. तर पहा आता या प्रश्नाचे उत्तर. सिटी हा कॉमन नाऊन आहे, एलिफंट हा पण कॉमन नाऊन आहे, न्यूयॉर्क हा प्रॉपर नाऊन आहे आणि हॅपीनेस हा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 न्यूयॉर्क. चला आता पुढचा प्रश्न पाहू. ईशान्य परिषदेचे 72वे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1 इफाड, 2 अगरतळा, 3 दिसपूर, 4 गंगटोक. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 2 अगरतळा. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पोषण माह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? आणि आपले ऑप्शन आहे 1 जानेवारी, 2 जून, 3 डिसेंबर, 4 सप्टेंबर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 4 सप्टेंबर. चला आता पुढचा प्रश्न पाहू. शाळेत या शब्दात कोणती विभक्ती आहे? 1 तृतीया, 2 द्वितीया, 3 सप्तमी, 4 प्रथमा. तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे 3 सप्तमी. आता पुढचा प्रश्न पाहू. माझ्या आईने वाक्यातील आईने शब्दात कोणती विभक्ती आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1 तृतीया, 2 प्रथमा, 3 चतुर्थी, 4 पंचमी. तर पहा आईने या शब्दाला ने लावल्याने या प्रश्नाचे उत्तर आहे 1 तृतीया. आता पुढचा प्रश्न. मी खरेदीसाठी जात आहे. यात खरेदीसाठी शब्दात कोणती विभक्ती आहे? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे 1 चतुर्थी, 2 षष्ठी, 3 पंचमी, 4 सप्तमी. तर पहा आता या प्रश्नाचे उत्तर आहे 3 पंचमी. आता पुढचा प्रश्न पाहू. नोबेल पुरस्कार कोणत्या देशात दिला जातो? आणि ऑप्शन आहे 1 युनायटेड किंगडम, 2 फ्रान्स, 3 जर्मनी, 4 स्वीडन. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 4 स्वीडन. आता पुढचा प्रश्न पाहू. पोषण अभियानमध्ये गरोदर महिलांसाठी कोणता सल्ला दिला जातो? आणि ऑप्शन आहे 1 रोजगार, 2 प्रवास सूचना, 3 पोषण आहार, 4 आर्थिक मदत. आता या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कॉमेंट करा. हा तुमच्यासाठी आजचा होमवर्क आहे. या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील.